नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या एक्सप्रेस रोकठोक या सदरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण तसा एकदम छान विषय बघणार आहोत. तो म्हणजे आपण खरोखरच सुधारलेल्या आणि प्रगत राष्ट्रात वावरतो की एखाद्या जंगलामध्ये, असा प्रश्न मला आज पडलाय. तुम्ही असं म्हणाल, हा प्रश्न कशावरून पडला, तुम्ही कशावरनं म्हणू शकताय? कारण आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सौंदलगाव येथे हा प्रसंग घडला आहे. तो म्हणजे कसा, एका महिला रुग्ण जो आहे त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांना उपचारासाठी नेताना चारचाकी वाहन त्या रोडवरून जात नसल्यामुळे त्यांना अक्षरशः बैलगाडीमध्ये झोपून न्यावं लागलं. अशी वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली. मग या खराब रस्त्यामुळे जर महिला रुग्णांना बैलगाडीतून नेण्याची आज वेळ येते, एकीकडे आज जग चंद्रावर चाललंय, वेगवेगळे शोध लावत आहे, भारत हा महासत्ता बनणार आहे, अशा वेगवेगळ्या घोषणा आपण राजकीय मंडळीच्या तोंडातून ऐकतोय. आणि प्रत्यक्ष जर आपण बघायला गेलो तर ग्रामीण भागातील जनतेला त्यांना मिळणाऱ्या सुखसुविधा ज्या आहेत त्या मिळत नाहीयेत, त्याची वानवा होताना आपल्याला दिसून येते. म्हणूनच जर आज अशा परिस्थितीमध्ये जग एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने एवढं प्रगत होत चाललंय आणि दुसरीकडे जर तुम्हाला दवाखान्यात उपचारासाठी जाण्याची वेळ येते तर तिथं तुम्हाला बैलगाडीने जर रुग्णांना न्यायची परिस्थिती उद्भवत असेल आणि जर न्यावा लागत असेल तर या संदर्भात शासन, प्रशासन, राजकीय मंडळींना थोडी तरी वाटायला हवी. का तुम्ही विकासाचे नुसते गोडवेच गाणार का नुसतं भारत महासत्ता बनणार, आम्ही विकासाचे महामेरू, आम्ही विकासासाठी सदैव तत्पर? अरे थोडा तरी काही वाटू द्या, तुमच्या बोलण्याला तरी काही वाटू द्या. तुम्ही एकीकडे असं बोलताय आणि दुसरीकडे अशी परिस्थिती दिसते. किती भीषण! त्या महिलेला बैलगाडीतून जाण्याची वेळ येते, त्या महिलेला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे आणि त्या रस्त्यानं त्या महिलेला नेण्याची वेळ तर येतेच येते, पण पादचारी जे आहेत त्यांना चालताना सुद्धा, मोटरसायकल चालवताना सुद्धा भयानक असा हा त्रास होतोय. म्हणून या निमित्तानं मला येऊन त्याबद्दल थोडीफार समीक्षा करावी वाटली. हे विद्रूप परिस्थिती आहे. घनसावंगी तालुक्यामध्ये, अंबड तालुक्यामध्ये रोडची अत्यंत दुरावस्था झाली आणि गेली कित्येक वर्षापासून तो प्रश्न जशाला तसाच आहे. एकीकडे विविध राजकीय मंडळी असतील, विकासाचे गोडवे गाताना दिसत आहेत, विकासाच्या गप्पा मारताना दिसत आहेत, वेगवेगळे उद्घाटन करतायत, नारळ फोडतायत. अरे पण एवढं सगळं करू नये अशी परिस्थिती का? तुम्ही इतक्या वर्षापासून विकासाचे गोडवे गाताय ना, मग ही परिस्थिती का उद्भवली याचा कधी विचार केलाय? कधी त्या रोडनी तुम्ही गेलायत निवडणूक सोडून? कधी पाहिली परिस्थिती? गाडीच्या काचा खाली करून तरी किमान रोड बघितलाय? अशा परिस्थितीमध्ये जर सर्वसामान्य आणि ग्रामीण माणसांना, जनतेला असा जर त्रास सहन करावा लागत असेल तरी फार खेदाची बाब आहे. आणि काय विकासाचे गप्पा मारणार तुम्ही? हाच का तुमचा विकास? तो सत्ताधारी असो, विरोधक असो, शासन असो, प्रशासन असो, अरे सर्वसामान्य जनतेला ग्रामीण भागातील तुम्ही मूलभूत सुख सुविधा तर पुरवा. त्याच्यामध्ये वीज असेल, पिण्याचे पाणी असेल, रस्ते असतील, आरोग्य असेल. अरे या कुठल्याच गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष देत नसाल तर तुम्हाला काय म्हणावं, काय उपमा द्यावी, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ती महिला आहे, विशेष म्हणजे त्या महिलेला पती नाहीयेत आणि पती नसतानाही त्या महिलेला एवढा त्रास दवाखान्यात जाण्यासाठी जर सहन करावा लागतोय, तिला चक्क गाडी बैलामधून जावं लागतंय, यापेक्षा दुर्दैव कोणतं असू शकतं? म्हणून मला असं म्हणावं असं वाटतंय की आपण या सुधारलेल्या व प्रगत राष्ट्रात वावरतोय की एखाद्या जंगलामध्ये? कारण तशीच परिस्थिती निर्माण झाली. म्हणून मला याबद्दल समीक्षा करावी वाटली. रोडची परिस्थिती बघितलं, घनसावंगी तालुक्यामध्ये मुरमा आणि बोगगाव रोड सगळ्यात गाजलेला रोड. कित्येक वर्षापासून या रोडचे उद्घाटन झाले, खडी येऊन पडली, त्याचे नारळ अनेकदा फोडल्या गेले. या रोडवर अक्षरशः काही महिलांना जाताना एवढे खड्डे आहेत तर त्या खड्ड्यामध्ये डिलिव्हरी पेशंट घेऊन जात असताना काही महिलांची या रोडवर डिलिव्हरी झालेली आहे. तरी सुद्धा याबद्दल शासन, प्रशासन, सत्ताधारी, विरोधक यांना काहीच कसं वाटत नाही. अरे तुम्ही खुशाल नुसतं निवडणुका आले की मतदान मागायला येत आहे.
विकासाच्या गप्पा मारताय आणि किती दिवस चालणार तुमचं हे? परंतु यामध्ये जनतेने सुद्धा सावध होणं गरजेचं आहे. जनता सुद्धा आंधळी होता कामा नये. जनतेने सजग राहिलं पाहिजे. आपण विकासाच्या गप्पा मारणाऱ्याला मतदान देतोय तर ते काम होत आहेत का नाही, आपल्याला सुविधा मिळत आहेत का नाही, हे सुद्धा जनतेने बघणं काम आहे. एऱ्या गाभाड्याचं काम नाही आहे जनतेचं सुद्धा. जनतेने सुद्धा या संदर्भात सावध झालं पाहिजे, सजग झालं पाहिजे. यासाठी आंदोलनं केली पाहिजेत, रस्त्यावर उतरलं पाहिजे. जो तो पुढारी येईल, सत्ताधारी असेल, विरोधक असेल, शासन प्रशासन यांना भांडवून सोडलं पाहिजे. आम्हाला सुखसुविधा कोण पुरवणार? का तुम्ही नुसत्या गप्पाच मारणार? काय परिस्थिती आहे आपण ते बघूया. तो जो व्हिडिओ आहे त्या महिलेला, अक्षरशः या महिलेला पती नाहीयेत आणि त्या महिलेला उपचारांना जाण्यासाठी चक्क बैलगाडीमधून घेऊन जावं लागले. ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. याबरोबरच पादचारी जे आहेत त्यांना चालताना कसा त्रास होतो, मोटरसायकल जे ते चालवत नेतात कशी परेशानी निघते ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि यावर आपण परत बोलूया. ढकल पीछे ढकल. बघितलाय आपण व्हिडिओ आणि एकीकडे राजकारणी असेल, शासन प्रशासन असेल, गप्पा मारते भारत हा महासत्ता बनणार. याबरोबरच तालुक्यातील जिल्ह्यातील सत्ताधारी, शासन प्रशासन, विरोधक सगळेजण विकासाच्या गप्पा मारतायत. मग हाच का तुमचा विकास? असाच विकास करणार का तुम्ही? जर या महिलेला आणि पादचाऱ्यांना एवढा त्रास सहन करावा लागतोय, दवाखान्यामध्ये जाण्यासाठी चक्क बैलगाडीमध्ये बसून जावं लागतंय, याला विकास म्हणायचंय का? का हाच खरा विकास आहे? याची सुद्धा खात्री करणं गरजेचं आहे. याकडे बघणं सुद्धा गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून मला असं म्हणावं वाटलंय, यार आपण कुठं राहतोय? प्रगत राष्ट्रामध्ये राहतोय आपण का एखाद्या जंगलामध्ये राहतोय? अशीच परिस्थिती निर्माण झाली. अनेक रोडची तशीच दुरावस्था आहे. कित्येक वर्षापासून रोड झालेलेच नाही. जे ते झालेत ते थोडेफार त्यांच्या सत्ताधारी असतील किंवा मंत्री असतील किंवा प्रशासन असेल, त्यांच्या जवळचे जो लोक आहेत त्यांनी ते रोडचे कामं केलेत आणि त्यांना वरतून वरद हस्ता असल्यामुळं जनता ही निमूटपणे त्या रोडचं कसंही काम झालं तर सहन करते. ते 2 किलोमीटर 3 किलोमीटर हा रोड कोणी घेतला? अमक्याने घेतला. तो अमक्या साहेबांच्या जवळचा आहे, त्यांचा नातेवाईक आहे. अरे ह्या काय गोष्टी आहेत? तुम्ही राजकारणामध्ये राजकारण करा, परंतु किमान कामे करताना तरी व्यवस्थित लक्ष द्या. त्या रोडवरून आपल्यालाही वागायचं आहे. आपल्या परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी, त्या जाणाऱ्या येणाऱ्यांशी ना सतत आपल्याशी जोडले जाते का? तुमच्या खाबुगिरीमुळे तुम्ही काही करायला बसलात का? तुमच्यावर वरद हस्ता आहे म्हणून तुम्ही काही करणार? हा सुद्धा एक प्रश्न आहे. यामुळं कामे सुद्धा व्यवस्थित झाली पाहिजेत, परंतु कामे होण्याचाच पत्ता नाहीये, तर कामे व्यवस्थित होण्याचा हा पुढचा टप्पा राहिला. अशी जर परिस्थिती असेल तर आपण खरोखरच प्रगत राष्ट्रामध्ये वावरतोय की एखाद्या जंगलामध्ये राहतोय? असा प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित झाला. या महिलेंना चक्क बैलगाडीमध्ये बसून उपचारासाठी दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागले. किती शोकांतिका आहे. याकडे मग कोणी लक्ष द्यायचंय?
सत्ताधाऱ्यांनी द्यायचं आहे का, विरोधकांनी द्यायचं आहे का, शासनाने द्यायचं आहे का, प्रशासनाने द्यायचं आहे का? तेवढी घटना झाली की तेवढ्या पुरतं आपण परत विसरून जाणार? म्हणजे आपण एवढे मुरदार झालोत का? झालोत तर कशामुळे झालोत? याबद्दल आपण आवाज का उठवत नाहीत? हा सुद्धा प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित होत आहे. का फक्त आपण डोळ्यावर येऊ, हा विषय काढल्यावर आपण डोळ्यावर येऊ म्हणून तर याच्याकडे दुर्लक्ष होत नाही ना? हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आणि यासाठी जनतेने उठाव करणं गरजेचं आहे. आपल्याला मूलभूत सुविधा देणं शासन, प्रशासन, सत्ताधारी यांचं काम आहे. आणि ते जर व्यवस्थित करत नसेल तर त्यासाठी आपल्याला भांडावं लागलं तरी चालेल आणि आपण ते मिळवलं पाहिजे. का बरं नाही मिळवणार? का बरं नाही पुरवणार सुखसुविधा? मूलभूत सुखसुविधा, विजेचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा असेल, आरोग्याचा असेल, रस्त्याचा असेल, तुम्हाला यासाठीच निवडून देण्यात येतंय का? याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि नुसतं हे आमचे साहेब, ते आमचे साहेब, ते आमचे साहेब, अरे काय चाटणार का तुमच्या साहेबाला? हे विकासाचे महामेरू, हे शेतकऱ्यांचे कैवारी, काय उपमा दिल्या जातात? अरे जरा इकडेही बघा, ग्रामीण भागामध्ये येऊन बघा. सर्वसामान्य माणसांना मूलभूत सुविधाच्या किती वानवा आहेत, किती त्रास आहे, पण याकडे यांचं लक्ष नाही. यांना निवडणुका आल्या की गावं आठवणार, गावातले कार्यकर्ते आठवणार आणि हे मोठ्या मोठ्या लाखो रुपयाच्या गाड्यामध्ये काच बंद करून एसी मध्ये येणार. यांना काहीच जाणीव होणार नाही त्याची. तुम्ही त्या रोडवरून मोटरसायकलवरून फिरा, छोट्याशा दुसऱ्या एखाद्या वाहनामधून फिरा आणि बघा तुम्हाला कसा त्रास होते. मग तुम्हाला एका दिवसामध्ये असा त्रास होत असेल तर दररोज जा या करणाऱ्याची काय परिस्थिती आहे ही सुद्धा तुम्ही जाणली पाहिजे. आणि तुम्हाला ह्या पदव्या दिल्या जातात ना तुमच्या कार्यकर्त्याकडून, विकासाचे महामेरू, सदैव आवारात झटणारे, शेतकऱ्यांचे कैवारी, सतत विकासाचे जाण असलेले, एवढ्या सगळ्या तुम्हाला पदव्या लागतात. तर जरा थोडंसं पाठीमागे झुकून बघा. आपण किती वर्षापासून सत्तेमध्ये आहोत, आपण किती वर्षापासून विरोधकामध्ये आहोत. शासन प्रशासनही काही झोपा काढतंय का? याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि यात सर्वात विशेष म्हणजे या रस्त्यासाठी, आपल्या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी जनतेने सावध झालं पाहिजे. त्यासाठी आंदोलन करायचं काम पडलं तरी केलं पाहिजे. मागे राहून जमणार नाही. मागे राहण्याची वेळ येत असेल तर ही परिस्थिती अशीच राहणार. यासाठी जागरूक होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ते काय तुम्हाला त्यांच्या खिशातून किंवा त्यांच्या इस्टेटीमधून थोडं काही करून देतात? त्याच्यासाठी ते निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांना भांडलं पाहिजे आणि ते कामं करून सुद्धा घेतले पाहिजे. राजकारण असेल राजकारणाच्या जागेवर, परंतु या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्यासाठी लढलं पाहिजे. आणि ही लढण्याची वृत्ती आली तर तुम्हाला या सुख सुविधा मिळतील. नसता कोणी तुमच्याकडे डुंकूनही बघणार नाही. म्हणूनच मला असं म्हणावं असं वाटलं की आपण या प्रगत राष्ट्रामध्ये राहतोय की एखाद्या जंगलामध्ये, तशीच परिस्थिती निर्माण झाली. आजचं हे भयानक चित्र मला बघावायला मिळालं आणि म्हणून त्या माध्यमातून थोडीशी समीक्षा करावीशी वाटली आणि म्हणून मी समोर आलोय. चला तर वास्तवनिकच्या रोखोकमध्ये आपण परत असेच वेगवेगळे विषय घेऊन फिरत राहू. परंतु या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट सुद्धा करा, लाईकही करा आणि चांगला वाटला तर शेअर सुद्धा करा. याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर रोखोकमध्ये आपण येथेच थांबूया. परत असंच आपण रोखोकमध्ये भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.